मंडळी, यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत घडलेल्या या विपरीत प्रकारामुळे महाराष्ट्र केसरी सारख्या मानाच्या स्पर्धेवर शंकेचं बोट गेलेलं आहे. घडलेल्या सर्व प्रकारावरून फार मोठा वादंग महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रामध्ये सध्या उठलेला आहे. टीव्ही चॅनल, सोशल मीडिया सगळीकडे फक्त या स्पर्धेची आणि शिवराज राक्षेवर झालेल्या अन्यायाचीच चर्चा सुरू आहे. त्यातच आता महाराष्ट्र राज्याच्या कुस्ती क्षेत्रामध्ये ज्यांना गुरुतुल्य व्यक्तिमत्व असं समजलं जातं अशा काका पवार यांनी एक धक्कादायक विधान केलेलं आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धा सुरू होण्याआधीच महाराष्ट्र केसरी ठरलेला असतो. कुस्ती क्षेत्रात राजकारण कोणी आणलंय, नवीन संघटना बेकायदेशीर आहे असा आरोप काका पवारांनी केलाय. पण मंडळी, महाराष्ट्र केसरी सारखी मानाची स्पर्धा, ज्या स्पर्धेवर संपूर्ण महाराष्ट्राच्या नजरा लागलेल्या असतात, अशा स्पर्धेत खरंच घोटाळा होतो का? या स्पर्धा आरोप होतोय त्याप्रमाणे खरंच मॅनेज होत आहेत का? काका पवारांनी आरोप केलेत त्याप्रमाणे स्पर्धेआधीच महाराष्ट्र केसरी ठरला जातो का? सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. म्हणजे व्हिडिओच्या मुख्य विषयाकडे जाण्या अगोदर आपण सगळ्यात पहिल्यांदा ही मानाची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा नेमकी कशी सुरू झाली हे थोडक्यात पाहूया. तर बघा, 1953 साली कुस्ती महर्षी नामदेवराव पैलवान आणि स्वर्गीय मामासाहेब मोळ यांनी महाराष्ट्रातील तेव्हाच्या बड्या नेत्यांसोबत चर्चा करून महाराष्ट्र कुस्ती परिषदेची स्थापना केली होती. त्यासाठी त्यांनी यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक, बाळासाहेब देसाई यांची मदत घेतली होती. पुढे याच महाराष्ट्र कुस्ती परिषदेच्या माध्यमातून 1961 साली महाराष्ट्र केसरी ही मानाची स्पर्धा सुरू करण्यात आली होती. यासाठी ज्या ज्या लोकांनी योगदान दिलं होतं त्या सगळ्यांमध्ये मामासाहेब मोळ यांचा सिंहाचा वाटा होता. कारण त्यांच्या सांगण्यावरूनच महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील विजय मल्लांना मानाची गदा देण्याची प्रथा सुरू करण्यात आली होती. ही प्रथा सुरू झाल्यानंतर 1961 ते 1981 सालापर्यंत म्हणजे तब्बल 20 वर्ष ही मानाची गदा महाराष्ट्र कुस्ती परिषद यांच्या वतीनं विजय मल्लांना देण्यात येत होती. पण 1982 मध्ये जेव्हा मामासाहेब मोळ यांचं हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला, तेव्हा त्यांच्या आठवणीत त्यांच्या मुलांनी ही महाराष्ट्र केसरीची गदा द्यायची प्रथा पुढे सुरू ठेवली. त्यासाठी माजी खासदार अशोकराव मोहोळ आणि क्रिकेटर सदानंद मोहोळ या दोन्ही भावांनी मिळून पुढाकार घेतला. तसं 1961 सालापासून महाराष्ट्र केसरीची गदा बनवण्याचा मान पुढेच्या पानगरी कुटुंबालाच आहे आणि आज तागायत तो कायम आहे. पेशव्यांच्या काळापासून लाकडी कामावर कलाकुसर करणारे हे पानगरी कुटुंब आताही मानाची गदा बनवण्यात एकदम सराईत झालंय. प्रतापराव पानगरी हे या कुटुंबातील 7वे वारसदार असून ते स्वतः आपल्या हातानं महाराष्ट्र केसरीच्या मानाची गदा बनवण्याचं काम करतात. म्हणजे 1961 साली या पहिल्या गदेचे मानकरी ठरले होते कोल्हापूरचे दिनकर दयारी. त्यांनी सांगलीच्या बिरजू यादव यांना हरवून ही गदा मिळवलेली होती. तेव्हापासून आतापर्यंत तब्बल 60च्या आसपास नवे गदेचे मानकरी आपल्या महाराष्ट्राला मिळालेले आहेत. आता मागच्या 3-4 वर्षांचा विचार केला तर 2016 साली जळगावचा विजय चौधरी, 2017 साली पुण्याचा अभिजित कटके, 2018 साली बुलढाण्याचा बालारफिक शेख आणि 2020 साली हर्षवर्धन सदगीर, त्यानंतर शिवराज राक्षे, पृथ्वीराज पाटील, सिकंदर शेख या मल्लांनी महाराष्ट्र केसरीच्या गदेवर आपलं नाव कोरलेलं आहे. पण मंडळी, 2022 साली या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन करणाऱ्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेमध्ये अंतर्गत वाद झाला. कारण आपल्याला माहितच आहे की खेळ, स्पर्धा आणि वलय म्हटलं की अर्थकारण आणि सत्ताकारणही आलंच. म्हणजे जवळपास गेली 4 दशकं राज्य कुस्तीगीर परिषदेवर शरद पवार यांचं वर्चस्व राहिलं होतं. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचं अध्यक्षपद हे शरद पवार यांच्याकडे होतं, तर सरचिटणीसपदी बाळासाहेब लांडगे होते. आतापर्यंत कुस्तीगीर परिषदेतील अंतर्गत वाद उघडपणे समोर आला नव्हता. पण 2 वर्षांपूर्वी मात्र हे चित्र पालटलं आणि हा वाद समोर आला. त्याचाच परिपाक म्हणून 30 जून 2022 रोजी अखिल भारतीय कुस्तीगीर महासंघाने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचं संचालक मंडळ बरखास्त करण्याचा निर्णय घेतला. राज्यातून आलेल्या तक्रारी आणि काही नियोजित स्पर्धा घेतल्या नाहीत ही कारणं देत परिषद बरखास्त करण्यात आली. अखिल भारतीय कुस्तीगीर महासंघ ही राष्ट्रीय पातळीवरची महत्वाची संस्था आहे आणि त्या संस्थेसोबत विविध राज्यांमधल्या एकूण 28 कुस्ती संस्था संलग्न आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचाही समावेश आहे. अखिल भारतीय कुस्तीगीर महासंघाच्या अध्यक्षपदी तेव्हा उत्तर प्रदेशमधले भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंग होते. त्यानंतर राज्यात रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ ही नवीन संघटना अस्तित्वात आली आणि भारतीय कुस्तीगीर संघाने या संघटनेला आपली संलग्नता दिली.
त्यामुळे हीच संघटना अधिकृत आहे असा दावा या संघटनेकडून कार्याध्यक्ष संदीप भोंडवे यांनी केला. त्यानंतर बाळासाहेब लांडगे यांच्या नेतृत्वातल्या दुसऱ्या संघटनेची सुद्धा स्पर्धा सुरू झाली आणि यातूनच राज्याच्या कुस्ती क्षेत्रात 2 गट तयार झाले. म्हणजे आता आपण आपल्या मूळ विषयाकडे वळूयात, ते म्हणजे काका पवार म्हणतात तसं खरंच महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी हा स्पर्धेआधी ऑलरेडी ठरलेला असतो का? तर मंडळी, जेव्हापासून कुस्ती क्षेत्रात भरघोस पैसा आला आणि कुस्तीचं व्यावसायीकरण झालं तेव्हापासून मोठ्या प्रमाणावर इथे ईर्ष्या निर्माण झाली. त्यातही महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या विजेत्याला सरकारनं नोकरी द्यायला सुरू केल्यापासून तर काही विचारूच नका. त्यामुळेच महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मोठी चुरस निर्माण झाली. त्यामुळे गेल्या काही काळात निकालावरून झालेला वाद, पंचांनी चुकीचा दिलेला निकाल, खासगीत पैलवानांना झालेल्या धमक्या, पैलवानांचा आक्रोश हे याच गोष्टीचं द्योतक आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड या कुस्ती दरम्यान झालेला वाद असेल, निदान त्यापूर्वीची अनेक उदाहरणं आहेत. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील हे देखील 2009 सालच्या स्पर्धेत पंचांकडून चुकीचा निर्णय दिल्यामुळे ट्रिपल महाराष्ट्र केसरी होऊ शकले नाहीत असं ते सांगतात. याशिवाय जेव्हा कुस्ती क्षेत्रातल्या अनेकांची आम्ही खासगी चर्चा ऐकली तेव्हा त्यांच्या तोंडून आम्हाला अनेक धक्कादायक गोष्टी समजल्या. जसं की काही मोजक्या पंचांकडून नजर चुकीने अशा चुका होत असतात, पण काही पंच काही गोष्टींच्या जसं की पैशाच्या बदल्यात जाणून बुजून काही अशी चूक करतात आणि चुकीचा निकाल देतात. बऱ्याची खबर संघटनेला देखील नसते. अशा चुकीच्या गोष्टी त्या पंचांच्या वैयक्तिक पातळीवर मॅनेज झालेल्या असतात. असंही बोललं जातं की पुण्यात जेव्हा स्पर्धा भरवल्या जातात तेव्हा मोठमोठे भांडवलदार यामध्ये गुंतलेले असतात, जे पैशाच्या जीवावर गोष्टी मॅनेज करतात. शेवटपर्यंत सगळ्यांना पैसे दिले जातात अशी देखील चर्चा होत असते. आता या चर्चांची पुष्टी खरं तर विशेष भारी करत नाही, पण शेवटी या खासगीतल्या चर्चा आहेत. वास्तव अजूनही वेगळं आणि भयानक काहीतरी असू शकतं. आणि याशिवाय राज्याच्या कुस्ती क्षेत्रातला इतका मोठा व्यक्ती, अर्जुन पुरस्काराचा मानकरी, ज्याची स्वतःची खूप मोठी तालीम आहे, असे काका पवारांसारखा ज्येष्ठ व्यक्ती असं विधान करत असेल तर नक्कीच ही चर्चा होत असणार. त्यामुळे इतर गोष्टींप्रमाणे कुस्ती क्षेत्राला देखील पैसा आणि राजकारणानं पोकरलंय का? तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.